गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। एक नंबर। आजचा हा खरंच पावन कार्यक्रम आहे। सगळ्या सौभाग्यवती इथं आहेत। हॅलो गाईस, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय शिवराय। सर्वांचं स्वागत आहे परत एक नवीन व्हिडिओमध्ये। लेट्स गो। बघा, आज मी रेडी आहे परत एकदा एक ट्रॅव्हलिंगला, आणि आजची माझी ट्रॅव्हलिंग आहे परत वन्स अगेन गावाला। आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:30, ठीक 5:30 झाले, म्हणजे 5:40 झालेत। विषय असा आहे की आज चाललो आहे गावाला परत। कारण म्हणजे खूप आहेत। कारण गावाला वाडीची पूजा आहे, वाडीची पूजा, गोंधळ आहे कावकीचं। एक मिनटं, परत तुम्हाला एक फोन आला। हॅलो, कुठे पोचला? ओके, म्हणजे फाउंटन नाही ना क्रॉस केलास अजून? 5:45 बरोबर झालेत। चालेल, ठीक आहे, मी 6ला एक कॉल करतो। चल, सॉरी, 1 सेकंड। परत गोंधळ आहे गावाला आणि सत्यनारायणची पूजा आहे, म्हणजे वाडीची सत्यनारायणची पूजा आहे। सो त्यासाठी गावाला चाललो आहे, 4 दिवसासाठीच चाललो आहे फक्त। आज आहे सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडेला मी रिटर्न येणार आहे। सो बघूया, आजचा आमचा प्रवास चालू आहे। आज माझ्यासोबत, म्हणजे मी माझ्या गाडीवरती एकटाच आहे। नालासोपारावरून मावशीचा मुलगा लवेश येतो आहे, आणि देन त्याच्यानंतर परत एक रस्त्यामध्ये कदाचित खोपोली रोडला आपल्याला परत एक जॉईंट होणार आहे आपल्या गावातलाच एक मित्र किंवा चला मित्रांनो, निघालो आहे। भावाचा फोन येऊन गेला आत्ताच की तो अर्धा रस्त्यात पोचला आहे, त्यामुळे मी निघालो आहे। ही आहे आपली आजची सवारी, ॲक्टिवा। आपण ॲक्टिवावरती आज जाणार आहोत गावाला। म्हणजे ह्याच्या अगोदर पण मी गेलेलो आहे ॲक्टिवा घेऊन। आज परत चला निघालो आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि वरती वातावरण बघा, एकदम ढग बघा, मस्त मॉर्निंगचे जे ढग दिसतात। हा, ऑरेंज लाईट पडते, म्हणजे सूर्याचं किरण पडतंय त्याच्यावरती। सो कसलं भारी वाटतं दिसायला तुम्हाला। चला, आला लवेश बाईकवरती, जस्ट पोचला आत्ताच, आणि आम्ही आता निघालो परत पुढे यायला। परत एक थोडा पुढे जाऊन एक स्टॉप होईल कळव्याला, जे की माझ्या कॅमेऱ्याचे ट्रायपॉड मी विसरलोय पल्लवीकडे। काय बोलतो? स्टँड? ओके, ट्रायपॉड विसरलोय, तो ट्रायपॉड घ्यायचा आहे पल्लवीकडून, आणि मग निघायचंय पुढे जाऊन। सो चला निघालोय कळव्यावरून, पण घेतलं ट्रायपॉड घ्यायचं होतं, ट्रायपॉड घेतला मला, आणि आता ऐरोली जस्ट पोचलो, म्हणजे आता क्रॉस केलंय पण ऑलमोस्ट ऐरोली, पनवेलला पोचलोय आता। आणि थोडा नाश्ता करू पनवेलला, भूक लागली आहे खूपच। थोडा नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ। क्या बात। पनवेल सोडलं आता आम्ही जस्ट,
नाश्ता नाही केला, ॲक्च्युली नाश्ता करायला जमणार होतो, पण रस्ता लवकर कव्हर करण्याच्या हेतूने आम्ही नाश्ता थोडा पुढे पोस्टपोन केला. पोस्टपोन म्हणजे आता थोडं पुढे जाऊन खोपोली फाट्याला किंवा खोपोलीमध्ये आम्ही करू नाश्ता मध्येच. अरे एकदा ऊन वाढायला लागलं की मग गाडी चालवायला कंटाळा येणार. आत्ताच 8 वाजले असेल, 8:15 वाजले असेल. 8:15 ऊन एवढं त्रासदायक आहे आणि एवढं तापलंय की विचारू नका. सो त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की थोडंसं पुढे जाऊया आणि थोडंसं पुढे जाऊन आपण नाश्ता करूया. तर आता आम्ही पनवेलवरून निघालोय. ओल्ड मुंबई पुणे हायवेवरती आता आम्ही आहोत आणि काय गाडी चालवायला मजा येते. थंड वातावरण मस्त. म्हणजे सकाळी थोडंसं गरम असतं पण ठीक आहे, आता एकदम थंड, झाडांच्या सावलीमुळे थंड वाटतंय. रस्ता एकदम मखनदार आहे. गाडी 60-70च्या मध्ये बस. सुपर वाटतंय गाडी चालवायला. तसं थकल्यासारखं नाही वाटत आहे. जे थकल्यासारखं वाटतं ना ते थकल्यासारखं नाही वाटत आहे. खोपोली फाट्यावरून आता आम्ही जस्ट नाश्ता केला आणि निघालो आता पुढे. परत रूटमध्ये काही चेंजेस झालेत, जे की आता आम्ही पाली करून माणगावला जाणार होतो. मग माणगाववरून पुढे गोंडसा घाट वगैरे करून मसाळ करणार होतो, पण जस्ट आत्ता चेंज झालंय रूटमध्ये. परत आम्ही आता इथून सरळ वाखणला जाणार आहोत आणि वाखणवरून सरळ स्ट्रेट रस्ता पकडून आम्ही रोहा मार्गे जाणार आहोत. चेंजेस करण्याचे कारण असं की आता 9 वाजलेत आणि आम्हाला माणगाव क्रॉस करायला तरी पण पकडून त्याला पुढचे 1.5 ते 2 तास. तोपर्यंत 12 वाजणार आणि ऊन खूप डोक्यावरती येणार. आणि माणगाव सोडल्याच्या नंतरला म्हसळापर्यंत पूर्ण ओपन रस्ता आहे. ऊन पण खूप लागणार, गाडी हीट पण जास्त होणार. सो तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही आतमधून जाणार. आतमधून जाण्याचं रिझन हे आहे की तो रस्ता एकदम स्मूथ आहे, गाड्या नसतात तिथे त्या रोडला. आणि तो रस्ता थोडा आरामदायक आहे. मी खूप वेळा त्या रस्त्याने गेलोय त्यामुळे मला तो माहिती आहे. ह्या रस्त्याने पण मी खूप वेळा गेलोय, पण ह्या रस्त्याला थोडंसं ओपन रस्ता, म्हणजे हा जसा ओपन रस्ता एकदम 4 व्हीलचा सेम तसाच 4 याचा रस्ता आहे तो. सो त्यामुळे आम्ही आतमधून जाणार आहोत. वाकणवरून आम्ही पुढे राईट मारला आणि राईट वरून आम्ही मस्त आता रोहा रोडला लागलोय. आणि रोहा रोडला लागताच हा 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 काय बरं वाटलंय. मध्ये मध्ये अशी सावलीमध्ये थंड हवा येते ना, हा 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 काय वाटतंय. गाडी रस्ता पण स्मूथ आहे, ना खड्डा ना काय मस्त भारी वाटतं या रस्त्यावरती. आता फक्त इथे असे थोडे छोटे मध्ये स्पीड ब्रेकर्स आहेत, पण ठीक आहे, इट्स ओके, तेवढं मॅनेज करता येईल. आणि त्यातलं तर मेन आहे ना, जास्त ह्या रस्त्याला ऊन नाही आहे. मध्ये मध्ये झाडं येतात, सावली येते ना, त्यामुळे जरा बरं वाटतं. थंड हवा पण मध्ये मध्ये मस्त लागतं. आता हा तुम्ही जो रस्ता बघता ना, आता हाच रस्ता आपल्याला कंटिन्यू करून रोहाला जायचा. पुढे डोंगरावर रोहात येऊन मी आता थोडं पेट्रोल भरलं, कारण गाडीत पेट्रोल अर्धी टाकी झाली होती. म्हसळापर्यंत गेली असती काय प्रॉब्लेम नसता, पण जर मध्येपर्यंत नाही गेली असती तर मग रिक्स कशाला ना उगाचच. सो त्यामुळे पहिले आता पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये. थंड पाण्याने जरा तोंड धुतलंय, जरा बरं वाटतं थंड थंड. हा हे रोहा, दिस इज द रोहा सिटी. ही समोरची पूर्ण रोहा सिटी आहे. ही रोह्यातली नदी आहे. ह्या नदीचं नाव नाही मला माहिती कुठली. यस, रोहा मधलं मार्केटमध्ये आपण एंटर करतोय. मस्त आंबे घेऊन बसले तिथे लोक. आंबे, ताडगोळे, क्या बात आहे. हा मार्केट एरिया आहे. ॲक्च्युली मला मार्केट एरियामधूनच जायचा रस्ता माहिती आहे. बाहेरून पण रस्ता आहे पण तो मला माहिती नाही. सो त्यामुळे मी तिकडून जाणार नाही. हा रस्ता माहिती आहे म्हणून मी इथून टाकतोय गाडी.
गाडी चालवतोय कॅमेरा हातात घेतला आणि गाडी चालवतोय. आवाज थोडा तुम्हाला कमी येईल बिकॉज ऑफ त्याचं माईक कनेक्शन कमी आहे, माईक कनेक्शन नाही आहे. आणि हा रस्ता आहे, असा व्ह्यू आहे. एका हाताने गाडी चालवते, एका हाताने हे करतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. ह्याच रस्त्यासाठी मी रोहा मार्गे आलो होतो. हा बघा, हा रस्ता आहे. काय रस्ता आहे बघा, मस्त भारी वाटतं यार या रस्त्याने यायला, एक नंबर. बघा सावली बघा, कंटिन्यू झाड आहेत, मध्येच ऊन सावली, मध्येच ऊन सावली. हा मध्ये मध्ये आहे ओपन एरिया, असं नाही की असाच पूर्ण कंटिन्यू एरिया, मध्ये मध्ये ओपन एरिया, पण ठीक आहे, छान आहे रस्ता याला. आणि हा पुढे राहून ना कोस्टल रोड, जो मुरुड जंजिरा कोस्टल रोडला ना टच होत होता पुढे. सो इथून मुरुडला पण जायचं असेल तर इथून ह्या रोडने मुरुडला पण जाऊ शकतो, मुरुड जंजिरा जो अलिबाग मध्ये, किंवा अलिबाग मध्ये पण जाऊ शकतो इथून आपण. असा रस्ता हा तळा मुरुड रोड. इथून पुढे 75 किलोमीटर अलिबाग. तळा रोहा इंदापूर. 28 किलोमीटर, तळा 14 किलोमीटर आणि मंदाड 3 किलोमीटर. सो आता आपण इथून सरळच जायचं आहे, कुठेच नाही. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू, फक्त व्ह्यू बघा तुम्ही. ये हा व्ह्यू बघा, व्ह्यू. या व्ह्यूसाठी माणसं अशी मरतात. मसाळ्यात पोचलो होतो आम्ही, मसाळ्यात पोचलो आहे. थोडं सामान घ्यायचं, ते सामान घेऊ आणि मग निघू इथून. आता इथून पुढे फक्त 20 मिनटं गाव राहिलं आहे. आणि आता मी व्हिडिओ चालू करणार नाही बिकॉज ऑफ माझ्या मोबाईलची कॅमेराची बॅटरी लो झाली आहे. आता डायरेक्ट जे काय हे करेन ते व्हिडिओ करेन ते गावाला गावाला पोचलो, म्हणजे मसाळ्यात पोचलो आहे. मी मसाळा आहे, तुमचा मसाळा तालुका आहे हा. नहीं हमारे आलो, पोचलो गावाला आम्ही. आणि आता इथे बसलो आहे, पोचून बसलो आहे म्हणजे मी खूप आराम केला. आल्या आल्या पहिले फ्रेश झालो आणि तेवढ्यात सत्यनारायणच्या पूजेची गावाच्या वाडीच्या सत्यनारायणच्या पूजेची आरतीची वेळ झाली होती. सो त्यामुळे मी पहिले आरतीला जाऊन आलो. आरतीला जाऊन आलो आणि जेवलो आणि झोपलो. जे झोपलो ते आत्ता उठलो आहे, एक फ्रेश झालो आहे. मंदिराच्या इथे पटांगणामध्ये प्रोग्राम चालू झालेत, बायकांचे खेळ, लहान मुलांचे खेळ चालू झालेत. आता आम्ही जाऊ तिथे थोड्या वेळात परत त्याच्यासाठीच.
बघूया चला. हे आमचं हनुमानाचं मंदिर आहे वाडीचं, जे गावाच्या असं खाली आहे थोडं. आणि या मंदिरात लेडीज लोकांची आता हे चालू आहे, संगीत खुर्चीचा प्रोग्राम चालू आहे. त्याच्यानंतर मग अजून वेगवेगळे प्रोग्राम चालणार आहेत. आता फायनल आहे लेडीज लोकांची, जी संगीत खुर्चीची फायनल असणार आहे. देन त्याच्यानंतर मग अजून वेगवेगळे लहान मुलांचे प्रोग्राम्स असतील. अजून एक शेवटचा राऊंड असणार आहे. राऊंड म्हणजे फायनल वाले असणार आहे. आता 8 आहेत टोटल. 8 वाल्यांमधून अजून कमी करणार लोकांना, अजून बायकांचं कमी करणार आणि देन त्याच्यामधून एक फायनल काढणार. आपली सगळे झाले काय प्रोग्राम? आले काय? सगळे नाही आले, आता आलं झोपतो घरी. सकाळी 4:30 वाजता भावजानी भावजाला हरवलं. कमी करा. हा ते कमी कर, कमी करू. ब्रेक मारलेला पण लावण्या पळ लावण्या. थांब 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 थांब. लावण्या बाद झाले. 8 मधल्या शेवटच्या 4 जणी राहिल्यात आता. आणि 4 जणांमध्ये 4 नाही 5 जणांमध्ये 5 जणींमध्ये आता शेवटचा राऊंड चाललाय. तर ह्याच्यामधून एक फायनलिस्ट काढली आहे आणि पब्लिक खूपच आहे बघायला. आणि तिथे मुलांचे आता क्रिकेटच्या रात्री नाईट क्रिकेटचं डिस्कशन पण चालू झालंय की इथे आता दिमागाचा खेळ चालू झालाय.
सगळ्यांची स्पीड एकदम स्लो झाली आहे आणि कोणी एकदम फास्ट चालत नाहीये. प्रत्येक जण एक एक खुर्ची पकडून बसलेत जेणेकरून लाईन क्रॉस झाली, गाडी बंद झाली की पटकन सीटवरती जाऊन बसताय. डोक्याने खेळ खेळतात. पहिली बात आणि आमची हा सामना आता 30-30चा आहे. ह्यामध्ये जो जिंकेल हरेल तो बाद होईल आणि ह्याच्यामध्ये जे लास्ट 3 येतील त्यांच्यामध्ये 1, 2, 3 असे नंबर काढले जातील आणि तिघींना पण पैठणी मिळणार आहे ह्याच्यामध्ये. सो हा राऊंड खूप इम्पॉर्टंट असणार आहे की कोण विन होते आणि कोण बाहेर जाते. बंद झाले. हॅलो हा धावू नका. फायनली या 3 आलेल्या आहेत. या 3 मधून आता 1, 2, 3 नंबर काढले जातील. प्राइस फिक्स है फक्त 5 सेकंड पर. भारत का बच्चा डन. ओके बात. ओके आता शेवटचा आहे फायनल, ज्याच्यामध्ये एक जी फायनलिस्ट आहे ती येईल आता आणि हा गेम खूप मोठा होणार आहे. वर ह्याच्या चालीवरून तरी खूप स्लो वाटतात ती लोक. दिमाग इथे राणीने डोकं लावलंय. राणीने डोकं लावलं. थांबायचं नाही, चालायचं. खुर्ची जवळ थांबायचं नाही. जागेवर थांबायचं ना. आपण ऑर्डिनरी आहोत, मंत्री नाही आहोत. एक नंबर. पुन्हा एकदा विजेते राणी काय द्या. सेकंड अर्चना आणि थर्ड मेरुका. तिघींसाठी जोरात होत्या. परत आम्ही तयार होत आलो आहे. दिस इज माय लुक. हा माझा लुक आहे आणि आता परत मंदिरात आलो आहे तयारी करून. कारण आता इथे होणारे म्हणजे बायकांचा ऑलरेडी इथे हळदी कुंकूचा प्रोग्राम चालू झाला आहे आणि आता त्याच्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होणार आहे. इथे जेवणाचं काम चालू आहे. जेवण बनवतात इथे. जेवण झाल्याच्या नंतरला मग इथे लहान मुलांचं गॅदरिंग असणार आहे आणि गॅदरिंग झालं की मग परत आमच्या बॉईज लोकांचे रात्रीचे नाईट क्रिकेट. इथे फोटो सेशन चालू आहे. तिथे मंडप म्हणजे स्टेजचं काम चालू आहे, स्टेज करण्याचं. आणि गावातले ऑलमोस्ट सगळे पब्लिक इथे जमा झाले आहेत तयारीला पूजेला सगळ्या फंक्शनला. हनुमानवाडी मित्रमंडळ बाळगोपाळ यांच्याकडून श्री सत्यनारायण महापूजा साराभारप्रमाणे आयोजित केलेले आहे.
आणि त्यानिमित्त हळदी कुंकू इतर कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी सर्व महिला, मुलं आणि त्यांचे परिवार अगदी मनापासून आनंदाने सर्व अगदी सहखुशीने भाग घेतात आणि हा कार्यक्रमाची शोभा वाढवतात. शांतीदूत परिवार राष्ट्रीय अध्यक्षा तुषारीताई जाधव इथे आलेले आहेत. त्यांचं अगदी मनापासून स्वागत बाळगोपाळ मित्र मंडळाकडून आणि महिला मंडळाकडून. तर ताईंचं स्वागत या आमच्या चंद्राताई शेळके या त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतो. ते त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा जोरदार करा. संतोष माता मित्रमंडळाने सर्वांनी उभं राहून ते अगदी स्वीकारायचं आहे. धन्यवाद. इकडे बघा. खरोखरच आज इथे आम्हाला बाळगोपाळ मित्र मंडळाने आमंत्रित करून इथे सगळ्यांचा सत्कार समारंभ केलेला आहे. पण आज कित्येक दिवसानंतर असं वाटतंय की हा गाव जे स्वप्न पावलं आहे की एकत्र विकास आणि हाच ध्येय आहे माझं पण, त्याच्यामुळे खरोखर काहीतरी घडेल असं वाटतंय आजच्या या दिवसातून. आज आपण कित्येक वर्ष लहानाचा मोठा ह्या शाळेमध्ये झालो, या शाळेच्या पटांगणामध्ये रुळलो खेळलो, सगळ्या गोष्टी झाल्या. आज कित्येक वर्षानंतर आज खरोखरच खूपच वाटतंय आनंद की हे दिवस कधी येतील आणि याच्यापेक्षाही सुंदर हा कोळेगाव करायचा आहे. त्याच्यासाठी सर्वांनी, माझे सगळे सहकारी आहेत इथे असलेले, त्यांनी सर्वांनी याच एका ध्येयाने आपल्याला विकास, कोळेगावचा विकास हे साधून पुढचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे सगळ्यांचं. एकदा बाळगोपाळ मित्र मंडळाचं मी खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन, आई भवानी संतोषी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन, सत्यनारायणाच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊन आज हनुमानवाडी मित्रमंडळ, बाळगोपाळ मित्रमंडळ सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या, सर्वांच्याच ताई तुषारीताई जाधव, त्याचप्रमाणे भाऊ हे सुद्धा उपस्थित आहेत. जुन्या आठवणी जाणवतात की म्हणजे नाटकं व्हायची, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. असेच कार्यक्रम याही पुढे एकत्रितपणाने होतील अशी आपण भगवंताकडे सगळ्यांनी प्रार्थना करूया. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्री अध्यक्ष तुषारीताई जाधव ज्या आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, गावचा विकास कशा पद्धतीने करायचा, कसा निधी मिळतो, त्याचा कसा उपयोग केला जातो आणि आपण एकत्र असल्यामुळे ते कशा पद्धतीने केलं जातं हे छान नेहमी अगदी आम्हाला सांगत असतात. आणि काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून इथे आम्ही झाल्या आणि करतोय. असेच पुढे त्यांनी सहकार्य करावं अशी आम्हा सर्वांकडून, हनुमान मित्रमंडळाकडून आणि कोळेगावाकडून त्यांना नम्रतेची विनंती. त्यानंतर ताईने 2 शब्द बोलावे अशी आम्हा सर्वांची त्यांना नम्र विनंती आहे. ताईने 2 शब्द बोलावे. सुरेश. आजचा हा खरंच पावन कार्यक्रम आहे. सगळ्या सौभाग्यवती इथं आहेत, सौभाग्यांचे सगळे सौ श्री इथं आहेत.
इथं छोटं कुटुंब न म्हणता पूर्ण कुटुंब आज आल्यासारखं वाटतंय, म्हणजे गाव आज भरल्यासारखं वाटतंय. मी जास्त तुमचा वेळ घेणारच नाही नक्कीच, पण तुम्ही इथं यथोचित आम्हाला जो मान सन्मानाने प्रत्येक वेळी एक लेख म्हणून बोलवता त्याचं खरंच मनापूर्वक तुमचे सर्वांचे आज सत्यनारायणची जी पूजा केली, जे जोडपं बसला असेल त्यांनी काहीतरी संकल्प नक्कीच इथं केला असेल. विष्णुरूपी म्हणतात सत्यनारायणची पूजा असते, त्याच्यामध्ये आपण जे संकल्प देवांना 33 कोटी देवांना करतो त्यातली एक संकल्पना आज मी नक्कीच आपल्या संतोषी माता मंदिराकडे कालही मी ती मागणी केली होती आणि आज आपल्या हनुमान मंदिर किंवा आपली कालकाई म्हणा किंवा आमची कोंजरीची कर्जाई म्हणा तिच्यासमोर एकच आवाहन ठेवेन की असंच हे सर्व गाव एकत्र ठेव. फक्त कोळेच नाही तर पूर्ण पंचकृषीला एकत्र ठेव. येणारे तुमच्या अडीअडचणी, तुमचे सगळे रोग, तुमच्या अडचणी सगळ्या दूर हो, सुख समृद्धी सगळ्यांना मिळावं आणि सगळ्यांनी एकत्र नांदावं. आणि एक छोटंसं फक्त सांगेन, वादापेक्षा संवाद कधीही चांगला. त्यामुळे एकत्र राहूया, पुढे करूया. मला वाटतं आपण सगळी येताना मला तशी प्रांतसाहेब बोलले होते की ताई स्वदेश खूप छान काम करते प्रत्येक गावामध्ये. म्हणलं लवकरच तुम्हाला आमचं कोळेगावसुद्धा स्मार्ट विलेज म्हणून दिसेल असं आपण प्रयत्न करू. कारण कसं माहिती आहे का, आता गाव एकत्र कसं आणायचं या माऊलींना काय सांगायचं. म्हणजे तुम्ही कुटुंब केलेलं आहे, तुम्ही मुलांना जन्म घातलेला आहे, तुमच्या सुना आहेत, तुमच्या नातवंड आहेत, आज तुम्ही गोकुळ आणि नंदनवन सारखं एकत्र ठेवलेलं आहे. पण प्रश्न एकच असतो की घर फक्त माझं नाही, गावसुद्धा माझं आहे. त्यामुळे आपण एकत्र राहिलंच पाहिजे. एकत्र सगळ्यांनी, म्हणजे फक्त इकडं तुम्ही गेल्यानंतर जे राहतात तुमचे जे आई वडील तेवढेच नाही, ते एकत्र गाव. म्हणजे आज म्हणताना फक्त कोळे आपण म्हणलं की ही हनुमानवाडी, ती बेलवाडी, ती आदिवासी वाडी असं न म्हणताना कोळे गावातील आम्ही सगळे ग्रामस्थ आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही आता. आणि सर्वात दुसरी गोष्ट, आता ह्यापुढे जे आमची वाटचाल आहे, जे काही माझे बंधू माझ्यासोबत आहेत, नक्कीच माझा सारथी जे ना मी नेहमी म्हणते अर्जुनाचा सारथी आहे कृष्ण माझा अहो, ते सोबत आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच म्हणेन की पुढच्या ह्या 5 वर्षात आपल्या गावात बरंच काही करायचं आहे. आता बरंच काही म्हणण्यापेक्षा माझं सर्वात लक्ष जे असणारे जे आपले आई वडील राहतात, तुम्ही मुंबई पुण्याला गेल्यानंतर त्यांचं आरोग्याच्या दृष्टीने बरंचसं काही करायचं आहे. कारण की रोड, पूल, रस्ते हे तर होतच राहतील, पण आरोग्याच्या दृष्टीने आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काहीतरी करता येईल. हे 5 वर्षात नक्कीच करता येईल. आणि आपले जे बंधू आणि भगिनी जे मुंबईला आहेत आणि जर त्यांची इच्छा असेल की रिव्हर्स मायग्रेशन करा, चला गावाकडे, तर त्यांच्यासाठी नोकरीच्या काही संधीसुद्धा आपल्याला इथे उपलब्ध करून द्यायच्यात. संधी म्हणजे इन द सेन्स जे ॲग्रिकल्चर आहे, शेती आहे. मी परत शेवटची तीच माझी मानस इच्छा आहे, आपण एकत्र राहूया, आनंदाने राहूया. फक्त हे शिमगा, गणपती आणि हा मेन असूनसुद्धा बाकी इतर वेळीसुद्धा तुमचा सहभाग असावा आणि संघटित राहूनच गोष्टी होते. कारण की युनिटीमध्येच सगळी शक्ती आहे, मला माहिती आहे. तरी माझा मानस तोच आहे की या दिवशी, या सत्यनारायणच्या पूजे दिवशी माझी संकल्पना परत मांडते की आपण सर्व एकत्र राहून सुखात नांदा, समृद्धात नांदा आणि एकत्र राहूया. धन्यवाद. परत आलो आम्ही, आता चेंज केलेत कपडे, परत बॅक टू नॉर्मल मोड. आणि आता शेवटचा सेकंड लास्ट फंक्शन आहे जे डान्सचं, जे की ऑलरेडी चालू झालं आहे. मला थोडं लेट झालं आहे, मी चेंज करायला गेलेलो, त्यामुळे 1 किंवा 2 डान्स आय थिंक सो झाले पण आहेत. तुम्ही पाहू शकता, आवाज येतो तिकडे पाठीमागं. जातोय 5 मिनिटात तिथे आणि दाखवतो तुम्हाला. अच्छा पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम?
मारली मिठी मला ध्यानाची मारली मिठी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अगं राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय पांगडीची बाई पांगडी बाईची बाई छुप देखे आंखों में जाके दिल में क्या क्या शुरू मुझे पता है कि बाकी दिल तेरा शुरू करेगा बाय 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 वाटाण्याचा गोलगाना रटे उरू नको टना टना रटे उरू नको टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील ठना ठना तुझं बोंबलशील बंद गळ्या मंदी माझं माफना रंग जीनच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये तंग माणसांनी माणसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटणार काय सांगू राणी मला गाव सुटणार काय सांगू राणी मला गाव सुटणार हे चाल दूर दूर तुझी केस दूर दूर डाव्या डोळ्यावर बटगळली अशी मावळत्या उन्हात केकड्याच्या मनात नाही नसळसळली चटणी वाट स्वयंपाक कर तू डाल भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघताना वाट ग बाया जेवाला बघताना वाट ग हे सुंदरा बायाना कवडी भूक लागले बघ अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बघितलं पोरे तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा पहिल्यांदा मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा स्लो मोशन झाले पहिल्यांदा बघितलं पोरे तुला पहिल्यांदा अडकला जीव माझा धावा पहिल्यांदा आर आर मनामध्ये गुदगुल्या पहिल्यांदा सगळीकडे स्लो मोशन झाले पहिल्यांदा जेव्हा मला समजलं नाशिकला राहती तू रोज मारतो पट्टे माझ्याकडे बघती तू साडी जेव्हा नेसते कडक दिसते दिवाले वाला
कुठे चालला जा तू जर ऑलरेडी उशिरा आलाय मोठे म्हणला मी असले रे कमी सांगू का मम्मीला तू म्हणतो शाळा माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर आय लाईक यू ब्युटी आय लाईक यू फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल